होळीसाठी मस्त पुरणपोळी आपण करतो घरामध्ये. तर मस्त असं कणिक मळवलं पाहिजे. बऱ्याच जणांचं काय होतं, कणिक खूप असं घट्ट वाटते किंवा त्यामध्ये अशी तार नसते, पुरणपोळी फाटल्या जाते, बऱ्याच गोष्टी असतात. आता या ठिकाणी तुम्हाला मौसत लोण्यासारखा असा गोळा बघा, किती छान अशी, आणि तार पण येतो यामध्ये. असं पीठ भजून दाखवते तुम्हाला इथे. नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला पुरणपोळीसाठी कणिक कसं मळवायचं ते दाखवते. पाणी टाकलेलं आहे ताटामध्ये. त्यामध्ये टाकायची हळद, चिमूटभर टाका, जास्त हळदीचा वापर करायची नाही. चवीप्रमाणे थोडंसं मीठ असलं पाहिजे पिठामध्ये. आपण पुरणपोळी बनवतो तर मिठाचा प्रकार इथे झालाच पाहिजे. आता लागेल तेवढं पीठ घ्या. इथे पीठ घेताना कधीही चाळून घ्यायचं, आणि पीठ चाळूनच घ्यायचं शक्यतो. पुरणपोळी बनवतो आपण, त्याच्यामुळे ते कसं तार येते पिठामध्ये, त्याच्यामुळे चाळून घ्यायचं. आता हे छान एकजीव करून घ्यायचं. अगोदर रफच पीठ मिळवून घ्यायचं. आणि पुरणपोळी ही गव्हाच्या पिठावरच असते. जेवढं चांगलं कणिक मळाल तेवढंच पुरणपोळी आपली छान होते. तुटत नाही, फुटत नाही, किंवा वातड होत नाही, चिवट होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला इथे कणिक छानच. आता पाणी लागेल तेवढं असं मळून घ्यायचं. दाटसर गोळा तयार करून घ्यायचा. जसं लागेल तसं एकच वेळेस पाणी टाकायचं नाही, आणि थोडंसं जोर देऊनच हे पीठ मळून घ्यायचं. अगोदर मी एका हातानेच घेते बघा. सगळं एक जीव करून घ्यायचं छान. अगोदर जसं लागेल तसं पाणी टाकायचा, गोळा तयार करून घ्यायचा. आणि बरेच जण काय करतात, कणिक मळल्यानंतर पाण्यामध्ये ठेवतात, तेलामध्ये ठेवतात. ह्या बऱ्याच गोष्टी असतात, पण तेवढा वेळ कुणाकडे असते. तसं नाही. इथे मी करणार नाही काहीच, किंवा मिक्सरला फिरवायचे तीही पद्धत इथे करणार नाही कणिक मिळवायची. तर बरेच जण करतात तसे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, पण माझी एक पद्धत वेगळी आहे. इथे मी दाखवणार आहे तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, गोळ्या बऱ्यापैकी तयार झालेला आहे. थोडंसं वरून पाणी टाकते अजून, परत एक वेळेस. आता परत असं प्रेशर देऊन हे हुंडा आपल्याला तयार करायचा आहे. थोडासा जोर लावायचा यावर. जेवढं तुम्ही प्रेशर देऊन पीठ मळवशाल तेवढा छान असा तार येते पिठामध्ये. आणि सुरुवातीच्या वेळेस मी पाणी टाकलं होतं ताटामध्ये, नंतर पीठ टाकलं. ही पद्धत खूप छान आहे ताटाला, जेणेकरून पीठ चिटकत नाही. आणि बऱ्याच जणी काय करतात, पीठ अगोदर टाकतात, नंतर पाणी टाकून पीठ भिजून घेतात. तसं नका करू, कारण ताटाला अजिबात पीठ चिटकत नाही. ते पाहू शकता किती ताट असं प्लेन झालेलं आहे. अशा प्रकारे बघा. आणि छान आता हे गोळा तयार आहे. प्रेशर देऊन मी अगोदर आबडधोबडच हे असं प्रेशर देऊन पण मळून घ्यायचं. इथे पाहू शकता चिवटपणा आलेला आहे पिठामध्ये. आणि आता हे अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पीठ रेस्ट करण्यासाठी. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तेवढं पीठ अगोदर मळून अर्धा तास, एक तास ठेवा. पुरणपोळी खूप छान होते. आता इथे पहा किती छान झालेला आहे गोळा तयार. आता इथे मी रुचण्याचा वापर करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, रुचण्याचं काय करणार ही बाई? तर काही नाही, स्वच्छ धुवून घ्यायचा. तिखट असेल तर घेऊ नका. स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि हे आता हे पीठ असं ठेचून घ्यायचं. हे बघा इथे हे पीठ छान असं ठेचून घ्यायचं. याने काय होतं, रुचण्याने मऊसूत असा लोण्यासारखा गोळा तयार होते, आणि पिठाला तारसुद्धा तयार होते. आणि हातानं जास्त गरज नाही मळून घेण्याची, त्याच्यामुळे हे ठेचून घ्यायचं कधीही पीठ. आता अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. परत एक वेळ हाताने एकत्र करून घ्यायचं हे पीठ. अशा प्रकारे बघा. आता पुन्हा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला ठेचून घेता येईल तेवढं, 10-15 मिनटं किंवा 10 मिनटं, 7 मिनटं, कितीही थोडंसं ठेचून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही. फक्त आपल्याला काय जोर देऊन थोडंसं ठेचून घ्यायचं आहे पीठ हे. अशा प्रकारे बघा खलबत्त्याने. आणि चिटकत पण नाही तेल टाकल्यानंतर. अशा प्रकारे जर पीठ भिजवलं ना आपण लोण्यासारखं, तर टम अशा पुरणपोळ्या फुगतात. आणि हातानं जोर देण्याची गरज पण नाही. हातानं मळून घ्यायची, प्रेशर देऊन बराच वेळ जातो. कधी मनकट पण दुखते. त्याच्यामुळे ही पद्धत वापरा तुम्ही. खूप सोपी आहे, काहीच वेळ लागत पण नाही. जेवढं तुम्हाला पीठ ठेचून घेता येईल तेवढं घ्या. आणि इथे बघा किती छान पीठ तयार आहे आपलं. अशा प्रकारे आता रुचण्यालासुद्धा पीठ चिटकत नाही. आणि इथे पाहू शकता बघा, अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. हे गोळा तयार आहे. आता थोडंसं पाणी घ्यायचं. आपण जेवढं ठेचून घेतलं त्याच्यामुळं आता पाणी टाकून आता परत एक वेळेस आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हाताने जोर देऊन असं. आणि मुठीने पण असं पीठ छान प्रेशर देऊन दाबून घ्यायचं बघा. एकाच हाताचा वापर केलेला मी, दोन्ही हाताचा वापर जास्त प्रमाणात केलेला नाही या पिठामध्ये मळून घेण्यासाठी. आणि लागेल तेवढे पीठ इथे घ्या तुम्ही. किती पुरणपोळ्या बनवायच्या, किती लोकांसाठी, इथे पीठ तुम्ही घेऊ शकता. जेणे जास्त तर पीठ लागतच नाही आहे पुरणपोळ्यासाठी. आपण खूप लिंबा एवढाच गोळा घेतो.
पुरण भरण्यासाठी. तर बघा इथे पाहू शकता किती छान तयार आहे. त्यावरून टाकायचं आपल्याला अर्धा चमच्याला थोडंसं कमी तेल, हे चमचा खूप मोठा आहे. तर पीठ परत एक वेळेस असं तेल टाकून मळून घ्यायचं. तेलाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून छान पोळ्या आतून असे टम फुगतात. मऊसूद असा गोळा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, सेलसर असा किती छान लोण्यासारखा अगदी मऊसूद गोळा तयार आहे. तेला पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही. पुरणासाठी तेल किंवा पाण्याचा ठेवतात तो गोळा, बराच वेळ जातो त्यामध्ये. तर ही पद्धत वापरा. रुचण्याने ठेचून घ्यायची आणि बघा तार पण छान असा सुटलेली आहे या पिठाचं. तर नक्कीच ही रेसिपी पुरणासाठी करून बघा. पीठ कसं मळवायचं ते नक्कीच आवडेल तुम्हाला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.